केंद्रीय मंत्री अमित शहांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून समाचार करण्यात आलाय। भाजप दिल्लीत कोबड्या घेऊन सत्तेत आहे असं वडट्टीवारांनी म्हटलं। तर पुढील 15 वर्षे राज्यात भाजप सत्तेत दिसणार नाही। शहांच्या भाजप बैठकीतील वक्तव्यावर वडट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली। सत्ता दूर यांना राज्यात फिरणंही मुश्किल होईल असंही वडट्टीवारांनी म्हटलंय। दरम्यान काल मुंबईत झालेल्या बैठकीत अमित शहांनी 2029ला राज्यात भाजपचं एकट्याचं सरकार असेल असं म्हटलं होतं। त्याला विजय वडट्टीवार यांनी उत्तर दिलं। बैठकीतील वक्तव्यावर आता वडट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शहांच्या भाजप बैठकीतील वक्तव्यावर विजय वडट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सत्ता दूर मात्र यांना राज्यात फिरणे देखील मुश्किल होईल अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी दिली आहे। दरम्यान काल मुंबईत झालेल्या बैठकीत अमित शहांनी 2029ला राज्यात भाजपचं एकट्याचं सरकार असेल असं म्हटलं होतं। त्याला विजय वडट्टीवार यांनी उत्तर दिलं। आता 29 मध्ये दिल्लीत सुद्धा ते नसणार। इथलं तर स्वप्न पाहणं दूरच आहे। कसे तरी कोबड्या घेऊन सत्तेत आहे, तर पुढे राज्यामध्ये पुन्हा 10-15 वर्ष यांचा पत्ता दिसणार नाही। एवढी महाराष्ट्रातली जनता यांना वैतागली आहे। घोटाळ्यावर घोटाळे ही सरकार करत आहे। महाराष्ट्र विकण्याचं काम केलं। आता 29 काँग्रेसची जी अवस्था काय झाली पहिले ती बघा। एवढी ताकद लावून पण 100च्या पुढे तुम्ही जाऊ शकला नाही। कशाला भारतीय जनता पक्षावर बोलताय? उद्या निवडणुकीच्या नंतर भारतीय जनता पक्षाच्या दारावर अगर यायला लागलं तर मग उगाच आता पण वाईटपणा घेऊ नका। कारण का तुमचा इतिहास काय आहे हे सांगायला आम्हाला लावू नका। तुम्ही जेव्हा आमच्याबरोबर बाहेरगावी फिरायला गेलेला आहात तेव्हा सोनिया गांधीजींच्या आणि ह्या गोष्टीच्या काय काय तुम्ही नावं ठेवायच्या आणि तेव्हा तुम्हाला कसं गप्प बसायला लागायचं हे विजय वडट्टीवारांना कधीतरी आठवण करून द्यायला लागेल। मग भाजप दिल्लीत कोबड्या घेऊन सत्तेत आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी दिली। तर पुढील 15 वर्ष राज्यात भाजप सत्तेत दिसणार नाही। जेवढे अमित शहा आणि मोदीजी महाराष्ट्रात येतील त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होणार आहे। कारण की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला गेल्या 10 वर्षात लुटण्याचं पाप नरेंद्र मोदीच्या सरकारने दिल्लीत बसून केलेलं आहे आणि सगळं महाराष्ट्राला गुजरात धार्जनी करण्याचं जे पाप केलेलं आहे ते महाराष्ट्रातली जनता कधीच मान्य करणार नाही। आणि भ्रष्टाचारामधलं अगर आपण गिनती लावली प्रत्येक राज्याची तर सगळ्यात भ्रष्टाचारातलं कोणतं राज्य असेल तर भ्रष्टाचारी राज्य महाराष्ट्रातलं हे महायुतीचं सरकार आपल्याला पाहायला मिळणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।